दादा युतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज विधान केले की पुण्यात राष्ट्रवादी तुमच्या सोबत लढणार नाहीत ते, कारण दुसऱ्याचा फायदा व्हायला नको एकत्र म्हणून. पण शेवटी राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांना जे योग्य वाटतं ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. ठरलं होतं का? असं ठरलं का आता? त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मला त्यांनी काय सांगितलं ते माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं याचा अर्थ चर्चा होऊनच झालेला असेल म्हणूनच ते बोलले असेल. तुमच्याशी झाली असेल ना दादा? अरे बाबा, इथला कार्यक्रम संपल्या मी टीव्ही पण बघितला नाही किंवा काही मला माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट केलं, मी तर तुम्हाला म्हणतोय की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे झालेलं आहे ते निश्चितपणे आम्ही अनेकदा एकत्र बसतो, चर्चा करतो, त्याच अनुषंगाने त्यांनी केलं पण असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी काय रणनीती असणार दादा? पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी रणनीती काय असणार दादा? त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार, दुसरे काही नाही. तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही का की पुण्यात अरे बाबा, चिंचवडमध्ये- अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, ते असं पण म्हणाले- तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी ते स्टेटमेंट म्हणाले, केलं अजित असेल. पवार यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्र लढणार नाही असं ते म्हणत. ठीक आहे, बरोबर आहे. मग दादा दुसरं ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादीची अरे युती. बाबा, आत्ताच निवडणूक जाहीर झाली, तुला काय जरा कळ काढ. पेशन्स ठेव.